नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, सांगलीसह अनेक जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला अट्टल गुन्हेगार 4 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत जागा बदलून राहत होता। आष्टी पोलिसांनी मंगळवारी रात्री 10च्या दरम्यान ठाणे हद्दीतील एका वस्तीवर सापळा रचून झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले असे त्याचे नाव आहे। जालनामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी वडीगोद्री परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तीव्र संताप व्यक्त केला। आमदार, खासदार आणि नोकरदारांच्या पगारात कपात होत नाही, मग शेतकऱ्यांच्या अनुदानातच कपात का होते? हे सरकार अधिकाऱ्यांचे आहे की शेतकऱ्यांचे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांना विचारलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बलून हवेत सोडण्यात आले। पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटातील वळणावर एका हॉटेल समोर मंगळवारी सायंकाळी 7:45च्या सुमारास रापमची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय। यात कार चालक असलेला थेरला येथील सरपंच पुत्र मोनू चंद्रकांत राख याचा जागीच मृत्यू झालाय, तर विजय सानप आणि संघर्ष बांगर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत। अतिवृष्टीच्या माऱ्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांचा हातचा गेला असताना पीक विमा कंपन्यांकडून मात्र पिकांची काढणी पश्चात विमा देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे। यावरून संताप व्यक्त करत हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने 24 सप्टेंबर रोजी शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट परिसरातील विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली गेली। वसई विरार महापालिका क्षेत्रातील रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आचोळे येथील रुग्णालयाच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रुग्णालयाला महसूल विभागाकडून निशुल्क जागा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे पालिकेचे 22 कोटी रुपये वाचणार आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निकटवर्तीय नेता विनोद देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी जळगाव शहरातून अटक केली आहे। व्यावसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देशमुखांना अटक करण्यात आली आहे। नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ताजनगर येथील एका रिक्षा चालकाला 3 लहान मुलांसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। आरोपीने 3 अल्पवयीन मुलांना फिरवून आणण्याच्या बहाण्याने घेऊन जात त्यांच्यासोबत लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे। पुरंदर विमानतळासाठी आता कुंभारवळण, एकतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या 7ही गावांमधून संमती देणाऱ्यांची संख्या आणखीन वाढत आहे। संमतीस मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारपर्यंत 94% शेतकऱ्यांनी संमती दिली। येत्या शुक्रवारपासून मोजणी करण्यात येणार असून 20 ऑक्टोबरपर्यंत मोजणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे। सोलापूरसह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान काही भागात शिंदेंच्या शिवसेनेकडून नागरिकांना मदत केली जात आहे। पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे फोटो छापण्यात आले आहेत। नागरिकांनी या जाहिरातबाजीचा कडाडून विरोध केलाय। सोबतच विरोधकांपैकीही काहींनी हल्लाबोल केलाय। विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। ते म्हणालेत की तुम्ही मदतीच्या किटवरील फोटो पाहू नका, मदत म्हणून काय दिलंय ते पहा। औषधोपचार ही आरोग्य व्यवस्थेची कणा असली तरी त्या कण्याला आधार देणाऱ्या फार्मासिस्टांचा प्रश्न मात्र कायम दुर्लक्षित आहे। जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी साजरा होत असताना महाराष्ट्रातील हजारो फार्मासिस्ट पगार, सेवा अटी, नोकरीची सुरक्षितता आणि व्यावसायिक मान्यता या मागण्यांसाठी झगडत आहेत। 5.5 वर्षे शिक्षणासाठी वेळ व MBBSला लागणारा पैसा खर्च करण्यापेक्षा मला व्यवसाय करायचा होता, अशी सुसाईड नोट लिहून MBBSला प्रवेश घेतलेल्या नवरगाव चंद्रपूर येथील एका विद्यार्थ्याने घरी गळफास घेत आत्महत्या केली। ही घटना मंगळवारी पहाटे घडली आहे। अनुराग अनिल बोरकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हजारो किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे विणण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आहे। आता महामंडळ रस्ते तयार करण्याबरोबरच सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातही उतरले आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिम कारंजा लाड आणि बुलढाणा मेहकर आंतरबदल येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केलाय। या प्रकल्पाद्वारे 5 मेगावॉट वीज निर्मिती सुरुवात झाली आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात प्रेम संबंधातून एक धक्कादायक घटना घडली आहे। येथील चिखली बायपास परिसरातील एका हॉटेलमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही आत्महत्या करून घेतली आहे। साहिलला प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय होता आणि या संशयातून दोघांमध्ये वाद झाला होता। सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को सर्कल येथील डॉन बॉस्को गेट समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मंगळवारी दुपारी 1:15 वाजताच्या दरम्यान बाईक आदळून झालेल्या अपघातात सिंधुदुर्गनगरी येथील सहाय्यक लेखाधिकारी हेमलता धोंडू कुडाळकर यांचा मृत्यू झालाय। भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी अंदमान निकोबार मधील बॅरन बेटावर असून त्याचा पुन्हा उद्रेक झाल्याची घटना घडली आहे। 13 आणि 20 सप्टेंबर रोजी या बेटावर 2 हलके स्फोट झाले। या स्फोटांमुळे कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी या भागात 4.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवलाय। भारतीय नौदलाने या उद्रेकाचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड केले आहेत। स्वयंघोषित स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांनी शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या 17 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय। 17 मुलींनी स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर आरोप केले आहे। यात वसतिगृहातील वॉर्डनही त्याला मदत करत असल्याचं समोर आलंय। तिहार कारागृहात संसद हल्ल्यातील दहशतवादी अफजल गुरु आणि मकबूल भट्ट यांच्या कबरी हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास बुधवारी नकार दिलाय। कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीनुसार सरकार या प्रकरणावर निर्णय घेईल असं मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावेळी स्पष्ट केलंय। बिहारच्या किशनगंज येथे अंधश्रद्धेचे अजब प्रकरण उघडकीस आले। एका युवकाने आपल्या तांत्रिक विद्येसाठी गुरुचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह कबरीतून काढून त्याचे शीर धडापासून वेगळे केले। त्यानंतर त्याने मांत्रिक विद्येसाठी हे शीर स्वतः सोबत नेले। यावेळी जोळीत शीर घेऊन जाताना गावकऱ्यांनी या तरुणाला पाहिले आणि पकडले। त्यानंतर लोकांनी त्याला मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाली केले। घटनेनंतर संपूर्ण भागात दहशत पसरली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी रेल्वे कर्मचाऱ्यांना 1866 कोटी रुपयांचा प्रोडक्टिव्हिटी लिंक्स बोनसला मंजुरी दिली आहे। त्यामुळे चांगल्या कामगिरीसाठी 10,90,000 कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय की हा बोनस त्यांच्या 78 दिवसांच्या वेतना इतका असणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय। रशियाने युक्रेनचा बळकावलेला प्रत्येक भूभाग परत मिळवला जाऊ शकतो असे ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर म्हटलंय। नाटो देश आणि युरोपाच्या मदतीने युक्रेनला आपली प्रत्येक इंच जमीन रशियाकडून परत मिळवता येईल असेही ट्रम्प यांनी म्हटलंय। युक्रेनचे प्रमुख व्लोदिमीर झेलेन्स्की यांची भेट झाल्यानंतर ट्रम्प यांनी ही नवी भूमिका घेतली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर 50% कर लादला होता। यानंतर आता H-1B व्हिसावर वार्षिक $1,00,000 मोठे शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर संकट ओढवले आहे। अशातच आता भारतासाठी जर्मनीने पुढाकार घेतलाय। भारतातील जर्मन राजदूत फिलिप अकरमन यांनी भारतीय व्यावसायिकांना जर्मनीमध्ये नोकरी किंवा व्यवसाय शोधण्याचे आवाहन केले आहे। चीनमधून पुरुषांकडून रक्ताचे नमुने मागवले जात आहेत। चीनच्या उत्तरेकडील जिलिनहोत शहर पोलिसांनी घोषणा केली आहे की ते सर्व पुरुष निवासियांकडून अनिवार्य रूपाने रक्ताचे नमुने घेऊन एक मोठा DNA डेटाबेस तयार करण्याची घोषणा केली आहे। पोलिसांनी नोटीस पाठवून जनतेला रक्ताचे नमुने देण्याची विनंती केली असून सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांची माहिती अधिक चांगल्या प्रकारे जतन करण्यासाठी हे पाऊल उचलले। कॅनरा बँकेने पदवीधर शिकाऊ उमेदवारांसाठी अर्ज मागवले आहेत। अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2025 असून इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईट canarabank.bank.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात। बँकेने एकूण 3,500 प्रशिक्षण जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यासाठी पात्रता निकष, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया बँकेने जाहीर केली आहे। मुंबई महापालिकेच्या बालवाडी आणि पूर्व प्राथमिक वर्गावरील संस्थांमार्फत मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिका आणि मदतनीसांच्या सेवा समाप्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे। सेवा समाप्तीचे वय 58 वरून 60 करण्यात आले असून मुंबई महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे शिक्षिका आणि मदतनीसांना नवरात्रोत्सवात खुश खबर मिळाली आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यंदाच्या संकलित मूल्यमापन चाचणी 1 चे वेळापत्रक जाहीर केले। 1ली ते 8वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या चाचण्या 10, 11 व 13 ऑक्टोबरला होतील। या परीक्षा प्राथमिक, माध्यमिक तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक राहतील। मात्र 6 माही परीक्षांचे नियोजन करण्याचा अधिकार यंदा शाळांनाच देण्यात आलाय।
नासानं 2025च्या अंतराळवीर वर्गासाठी 10 नवीन अंतराळवीर उमेदवारांची घोषणा केली आहे। ही निवड ऐतिहासिक आहे कारण यामध्ये बहुसंख्य महिला आहेत। नासाच्या इतिहासातील पहिली वेळ ज्यात 6 महिलांचा समावेश होतोय। विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि लष्करी विमान चालक क्षेत्रातून निवडलेल्या या उमेदवारांना 2 वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर आर्टेमिस चंद्र मिशन्स आणि भविष्यातील मंगळ अभियानांसाठी तयार केलं जाईल। 8000पेक्षा जास्त अर्जदारांमधून ही निवड झाली असून हा नासाचा 1959 नंतरचा 24वा वर्ग आहे। भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलर समोर पुन्हा एकदा नांगी टाकली आहे। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सातत्याने कमकुवत होत असून भारतीय चलन का घसरतंय? डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कमी होण्याची चिन्हे दिसत नसून बुधवारी आंतरबँक परकीय चलन बाजारात एका अमेरिकन डॉलरचे मूल्य जवळपास 89 रुपयांवर पोहोचले। अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता सोनू सूद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय। तो आता अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात पोहोचलाय। सोनू सूदची ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणासंदर्भात चौकशी केली जात आहे। हे प्रकरण 1xBet नावाच्या बेकायदेशीर बेटिंग ॲप संबंधित आहे। मिळालेल्या माहितीनुसार एजन्सी जाहिरात, आर्थिक व्यवहार आणि या ॲप संबंधित चौकशी करतायत। सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर खूप गाजतंय। सामाजिक भान आणि शिक्षणावरील निष्ठा यांचं सुंदर उदाहरण म्हणजे देवगड तालुक्यातील बापरडे जुवेश्वर गावात होणारी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा। डिसेंबर-जानेवारी दरम्यान दिवस रात्र स्वरूपात या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत। बापरडे जुवेश्वर मंडळ या स्पर्धेचं आयोजन करत आहे। ही स्पर्धा केवळ क्रिकेटच्या खेळापुरती मर्यादित नसून तिच्या मागे एक सामाजिक हेतू दडलाय, अशी माहिती मंडळाने दिली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।